अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यामध्ये शेती पीक असेल, जनावरे असतील, घरांची पडझड असेल आणि विहिरीत गाळ साचणे, विहीर खचणे इत्यादी. तर ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या असतील, विहिरीत गाळ साचला असेल, अशा विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी 30,000 रुपयांचे अनुदान गाळ काढण्यासाठी मिळणार आहे आणि यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. हा अर्ज कुठे करायचा व कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मित्रांनो, अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे पंचनामे काही प्रमाणात झाले आहेत. पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय जारी केला आहे, ज्यामध्ये विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य व योजनेचे स्वरूप अंमलबजावणी ठरवली आहे. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्या खचलेल्या व कुजलेल्या सिंचन विहिरीचे पंचनामे झाले आहेत, त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजनेअंतर्गत अनुदेय राहतील. यानुसार आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्रीचा वापर करण्याची पात्र लाभार्थ्यांना मुभा राहील. मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा हा एक खूप महत्वाचा विषय आहे. तर यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तत्काळ देणे आवश्यक राहील. अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणे अनिवार्य आहे. म्हणजे ज्या विहिरीची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती आहे, अशी विहीर खचली असेल तर त्या विहिरीची नोंद असलेला सातबारा हा अर्जासोबत जोडावा व लेखी अर्ज संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना द्यायचा आहे व त्यांच्याकडून अर्जाची पोचपावती नक्की घ्यायची. जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे, त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी यांना पंचनामा झालेल्या व खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन विहिरी निहाय दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रके तयार करण्याचे आदेश द्यायचे आहेत. आदेश मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची तांत्रिक अधिकारी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करतील. गट विकास अधिकारी यांनी तालुक्याचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशा सूचना या JRच्या माध्यमातून दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष किंवा प्रतिविहीर जास्तीत जास्त 30,000 रुपये त्या शेतकऱ्याला देण्यात यावेत. त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे सूचित करावे. तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी किंवा शाखा अभियंता यांनी प्रदान करावी. अशा प्रकारे पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुकानिहाय खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी. शासन स्तरावरून आवश्यकतेनुसार सदर निधी वितरित करण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या 50% रक्कम जास्तीत जास्त 15,000 रुपये हे आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्ती कामासाठी उपलब्ध करून द्यावेत. त्यापूर्वी लाभार्थ्याकडून विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत हमीपत्र घ्यायचं आहे आणि काम पूर्ण झाल्यावर त्याची पाहणी झाल्यावर उर्वरित असलेली रक्कम त्या लाभार्थ्याला दिली जाणार आहे. दुरुस्तीचे काम हे अर्थसहाय्यास मान्यता दिल्यानंतर लगेच त्या चालू आर्थिक वर्षात करणं गरजेचं असणार आहे. दुरुस्ती केलेल्या विहिरीचे जिओ टॅगिंग करण्यात यावे व दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग असलेले फोटो काढण्यात यावे. तर अशा प्रकारे खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 30,000 रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरात लवकर हा अर्ज आपण करून घ्यायचा आहे. दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा व व्हिडिओ शेअर करा.